नमस्कार मित्रांनो, मी सध्या आहे ब्रजधाम येथे, जे बालाजी चौक ते नवीन मोंढा हा जो रोड आहे तिथं भास्कराबा दानवे यांचा जो बंगला आहे चित्रकूट त्याच्यासमोर ब्रजधाम म्हणून आहे. तिथं राधाकृष्ण महाराज साहेब यांची उद्यापासून भागवत कथेला प्रारंभ होत आहे. 18 जानेवारी ते 24 जानेवारीच्या दरम्यान भागवत कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यासाठी आपण काय काय नियोजन आहे, काय काय व्यवस्था इथं भाविकांसाठी करण्यात आलेली ते जाणून घेऊया. आपल्यासोबत आहे मुख्य यजमान या कथेचे शिवरतनजी मुंदडा. दादा, इथं मेन काय काय भाविकांसाठी व्यवस्था आहे, काय काय नियोजन करण्यात आलेलं आहे, ह्याच सगळ्याबद्दल थोडीशी संक्षिप्त माहिती. जय श्री कृष्ण. जालना शहरात गोवत्स श्री राधाकृष्णजी महाराज यांची भागवत कथा, महाराजची एकदा भागवत कथा झालेली आहे, एकदा रामायण कथा झालेली आहे आणि आता परत श्रीमद भागवत कथा होत आहे. हे वृंदावन धाम आपण याला नाव दिलेलं आहे आणि उद्या सकाळी शोभायात्रेपासून याची सुरुवात होणार आहे आणि इथं जवळपास 15,000 लोक श्रवण करू शकतील अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि विशेष म्हणजे इथं गौ पूजन करण्यात येणार आहे आणि हा गौ पूजन खूपच महत्त्वाचं आहे, कारण का श्रीमान गुरुजीची गोभक्ती आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आणि जसं माहीत असेल का 18 पासून 40 वर्षापर्यंतचे मेन जे लोक युवा आणि आहे, गुरुजींना यांना विशेष प्रेम आहे आणि संपूर्ण भारतात यांचा खूप मोठा भक्तगण आहे. आणि अशी अपेक्षा आहे का पूर्ण जालना शहर तर आता कथेच्या श्रवणासाठी तयार झालेलं आहे, पण संपूर्ण भारतातून यासाठी लोक येणार आहे आणि त्यांची पूर्ण व्यवस्था इथं करण्यात आलेली आहे. उद्या जसं ते कथेला सुरुवात होणार आहे, तर महाराज साहेब जे आहेत ते कधी त्यांचं आगमन होणार आहे, त्यांचं त्याबद्दल काही माहिती. गुरुजी सकाळी 8 ते 9च्या दरम्यान पोहोचणार आहे. सगळ्यात आधी ते निवासस्थानावर येऊन मग तिथून राम मंदिरापासून तर शोभायात्रेला सुरुवात होणार आहे. राम मंदिर, सुभाष मार्ग, बस स्टँड, राजुरी कॉर्नर, IMA हॉल आणि तिथून मुंडे चौक आणि मुंडे चौकपासून परत व्रजवासी धामपर्यंत शोभायात्रा येणार आहे. जसं की मुख्य यजमानांनी सांगितल्याप्रमाणे 15,000 लोकांची भाविकांची इथं व्यवस्था करण्यात आलेली. उद्या जी शोभायात्रा होणार आहे ती खूप भव्य दिव्य स्वरूपात होणार आहे, त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया. उद्याची जी शोभायात्रा राहणार आहे त्याच्यात मुख्य आकर्षण काय, मार्ग कसा, वेळ कशी, याबद्दल काही माहिती. उद्या जी भागवत कथेनिमित्त शोभायात्रा निघणार आहे ती जालना शहरामध्ये आजपर्यंत न निघाली तशा प्रकारची भूतो न भविष्यती अशी शोभायात्रा राहणार आहे. शोभायात्रेमध्ये जवळपास 5,000 लोक सामील होईल अशी आम्ही व्यवस्था केलेली आहे. सदर शोभायात्रेमध्ये सर्व हिंदू समाजाला सम्मिलित करण्याचं अद्वितीय कार्य इथं झालेलं आहे. सकल हिंदू समाज यामध्ये समाविष्ट होणार आहे. ह्या शोभायात्रेमध्ये जवळपास 8 टाईपच्या झाकी आहे, 8 झाकी आहे. जवळपास 9 बँड आहे आणि बँड केरळहून आलेले आहे, काही मुंबईहून आलेले आहे आणि काही स्थानिकसुद्धा आहे. सगळ्या लोकांना आम्ही याच्यात समाविष्ट केलेलं आहे. बँडच्या सोबतच शाळेच्या विद्यार्थ्यांचं अप्रतिम असं लेझिम पथकही राहणार आहे. त्याचबरोबर वारकरी संप्रदायाची एक विठोबा रुक्माईची झाकी राहील. त्याच्यासोबत बार्शीहून खास प्रशिक्षित झालेले विद्यार्थी 40-50 विद्यार्थी, त्यांचा एक अप्रतिम वारकरी संप्रदायाचा दिंडीचा कार्यक्रम याच्यातसुद्धा होणार आहे. आणि सदर शोभायात्रेकरता गावातील व्यापारी बंधूंनी जागेजागेवर नाश्त्याचे, पाण्याचे याचे नियोजन केलेले आहे. त्याच्या स्वागताकरता पूर्ण शोभायात्रा मार्ग याच्यावर कमानी बांधण्यात आलेले आहे. प्रत्येकजण स्वयंस्फूर्तीने या कामात लागलेला आहे. या भगवत कार्यात प्रत्येक जालना शहरवासियांचं योगदान आहे. हे भव्य अशी ही शोभायात्रा निघणार आहे. खूप खूप धन्यवाद. जसं आयोजकांच्या वतीने सांगण्यात आलं की उद्या जी शोभायात्रा निघणार आहे ती सकाळी 9 वाजेपासून सुरुवात होणार आहे. राम मंदिरापासून केरळ येथील वेगवेगळ्या झाक्या, सजीव देखावे, बँड पथकं ही मुख्य आकर्षणं राहणार आहे. तर जास्तीत जास्त भाविकांनी इथं यावं असं आव्हान आयोजकांनी केलं आहे. त्याची पुढची माहिती जी आहे की ती कथास्थळी नेमक्या काय काय सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे भाविकांना. जसं की वेळ काय आहे, त्या टाईम सुविधा काय आहेत, भोजनाची व्यवस्था काय आहे, लघुशंका वगैरे जाण्यासाठी महिलांसाठी काही विशिष्ट व्यवस्था करण्यात आलेली आहे का, बाकी सगळ्या गोष्टीबद्दल थोडीशी माहिती.
रोज कथेचा जो वेळ आहे ती 1 ते 5 राहणार आहे. पाण्याची व्यवस्था, चहाची व्यवस्था, लंगर, बाथरूम वगैरेची व्यवस्था या सर्व व्यवस्थेचं लक्ष देऊन सर्व नियोजन करण्यात आलेलं आहे. पार्किंगची पण एक व्यवस्थित व्यवस्था केलेली आहे. पादत्राणे सोडण्यासाठी पण व्यवस्था केलेली आहे. सर्व नियोजन व्यवस्थित केलं आहे. रोज सकाळी 6 वाजता संभाजीनगर बालाजी मंदिर येथून प्रभात फेरी निघणार आहे. 7:30 वाजल्यापासून इथे गोपूजनची व्यवस्था तसंच तुलादानची पण व्यवस्था करण्यात आली आहे. रोज वेगवेगळे 8 वाजता कार्यक्रम ठेवण्यात आले आहे. रात्री पण कथे सोडून 19 तारखेला 8 वाजता इंद्रेशजी महाराज यांचे भजन महोत्सव आहे. 21 तारखेला युवा गोष्टी, ज्याच्यामध्ये युवा फक्त 15 ते 35 वर्षाचे युवासाठी युवा गोष्टीचा कार्यक्रम म्हणजे महाराजजी बरोबर ठेवण्यात आलेला आहे. 22 तारखेला निकुंज कामरा दिदी व आरुषी गंभीर दिदी यांची भजन संध्या ठेवण्यात आलेली आहे. 23 तारखेला जे नवदंपती आहे त्यांच्या बरोबर संवादसाठी महाराजजी 8 वाजता त्यांच्याबरोबर कार्यक्रम ठेवण्यात आले आहे. असे वेगवेगळे कार्यक्रमाची रेलचेल या कथेबरोबर राहणार आहे. सिव्हिल हॉस्पिटलची येथे पूर्ण वैद्यकीय सुविधा पण ती इथे राहणार आहे. लंगरची व्यवस्था ह्यांनी केलेली आहे सिंधी समाजच्या वतीनं. खूप खूप धन्यवाद. शेवटी काय आवाहन करणार आपण जनतेला? जालना जिल्ह्यातील आणि परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या कथेचा लाभ घ्यावा आणि असे मी आव्हान श्रीमद भागवत कथा समिती आणि सनातन हिंदू समाज तर्फे करीत आहे. या कथेत सांगताना खूप आनंद होत आहे का आपल्या शहरातील 53 विभिन्न हिंदू समाजांचे प्रतिनिधी उपस्थित आहे आणि पूर्ण 7 दिवस ते सगळे सोबत राहणार आहे. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मंडळाची सगळी माहिती दिल्याबद्दल. जसं की आयोजकांनी सांगितल्याप्रमाणे इथं 15,000पेक्षा जास्त भाविकांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सकाळी गोपूजनाची देखील व्यवस्था आहे. उद्या शोभायात्रेनं या कथेला सुरुवात होणार आहे. राधाकृष्णजी महाराज यांचं उद्या आगमन होणार आहे. इथं बाथरूमची म्हणा, पार्किंगसाठी सुसज्ज व्यवस्था, जेवणाची, चहा नाश्त्याची या प्रत्येक गोष्टींची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तरी गोवत्स राधाकृष्णजी महाराज यांची जी एक आकर्षण असतं, त्यांची जी वाणी, त्यांच्या कीर्तनातून त्यांचे भजनं खूप प्रचलित आहेत. त्यांची कथा सांगण्याचा जो एक प्रभाव आहे तो खूप वेगळा आहे. तर हे सगळ्या गोष्टीचा अनुभव घेण्यासाठी ही 3ऱ्यांदा पर्वणी जालनेकरांसाठी चालून आलेली आहे. तर आपण या कथेचं मोठ्या संख्येनं लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. तर मी अनुप राठी, पाहत राहा पार्श्वभूमी डिजिटल.